2002 साली उभी राहिली त्यावेळेला वाणीसाहेब हे माझ्या मतदारसंघात होतं, परंतु 2002 साली उभी राहिल्यानंतर 5 वर्षाने मी हे वाडी सोडली नाही, कारण ही प्रेमाची वाडी आहे। या ठिकाणी आमले दादा आमचे बाबा होते, आता बाबा नाही, परंतु या ठिकाणी कायम या लोकांनी आपल्यावर प्रेम केलं, आपल्या सोबत राहिले आणि म्हणून आता देखील त्यांनी सांगितलं की हे सभामंडप उभं राहिलं पाहिजे। 3 ब्लॉक आपण बसवले आहे, तिथे अंगणवाडी उभी केली, इथे असणारं हे समाज मंदिर उभं केलं, परंतु रस्त्याच्या कामामध्ये अडचणी येऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, कारण पैसे टाकायचे आणि नंतर रस्त्याचं काम होणार नाही असं झालं नाही पाहिजे, कारण लोक इथे अडचणी निर्माण करतात। नाही, रस्ता आहे पण करायला गेल्यानंतर आता त्या रस्त्याने इतकी झुडपं झाडं दिसली का गाडी येत नाही, आणि एक आली तर समोरून दुसरी आली तर पास होत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला तो रस्ता मोठा करून घ्यावा लागेल, तरच आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकू आणि तो आपण करून घेऊ। कारण तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करता, गेली 22 वर्ष तुमचं प्रेम कधी कमी झालं नाही। लहान लहान लेकरं आता मोठी झाली, सगळी करती झाली, आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक वाडीमध्ये जाऊन आपले नातेवाईक, आपले असणारे सगळे सोयरे यांना सांगावं की ताई परत येते आहे। शेवटची निवडणूक आहे ताईची, जिल्हा परिषदेची। या निवडणुकीमध्ये 4 वेळा निवडून आलेल्या ताईला 5व्यांदा निवडून द्यायचं आहे आणि आपला सिंहाचा वाटा ठेवायचा आहे। खानगावपेक्षा देखील तुमच्याकडे मतदान जास्त झालं पाहिजे, एकही मत वायाला नाही गेलं पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। या ठिकाणी आल्यानंतर आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो, कधीही हा कार्यक्रम आपण सोडत नाही। संजू भैया परदेशी हा कायम आपल्या सोबतच इथे येत असतो। आज मला घाई आहे कारण पुढे पण अजून 4 कार्यक्रम आहेत, आपण मला समजू शकता आणि सगळेजण निवडून देणार ना मला? नक्की, मग हात वर करा बघू सगळ्यांनी, पोरांनी पण, सगळे तरुण, सगळ्या महिला, सगळ्यांनी हात वर करा। धन्यवाद। तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम, तुमचा सर्वांचा विश्वास कधी कमी पडू देणार नाही, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी मी घेईल, ही तुमची ताई तुम्हाला शब्द देते। या ठिकाणी 7 तारखेला वडज या ठिकाणी मोठा लकी ड्रॉ आहे। आज तुम्हाला दिलेले कुपन आहेत ते कुपन जपून ठेवा आणि 7 तारीख मंगळवारी दुपारी 3 वाजता तिथे आपल्या वडज देवस्थानमध्ये यायचं आहे, कारण 101 बक्षीस आपण ठेवलेली आहेत। ती बक्षीस तर होतीलच, परंतु त्या पलीकडे जाऊन येणाऱ्या प्रत्येक महिलेला वैयक्तिक त्या ठिकाणी आकर्षक बक्षीस दिलं जाईल, याची पण नोंद घ्या, एवढं या ठिकाणी सांगते। पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आशाताई बुचके जिंदाबाद, आशाताई बुचके आशाताई बुचके आशाताई बुचके आशाताई बुचके जिंदाबाद, आशाताई बुचके जिंदाबाद, आशाताई बुचके जिंदाबाद।